भाग 1 रामजन्म ईश्वरी अवतार। त्रेतायुगात अयोध्येचे राजा दशरथ सर्व गुणसंपन्न असूनही पुत्रप्राप्तीविना दुःखी होते। संपूर्ण अयोध्येत सुखसमृद्धी होती, पण राज्याला वारसा नव्हता। राजा दशरथांच्या चेहऱ्यावर सतत चिंता दिसत असे। गुरु वशिष्ठांच्या आज्ञेने राजा दशरथांनी ऋष्यशृंग ऋषींच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला। यज्ञातून साक्षात अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी एक दिव्य पायसाचे पात्र दशरथांच्या हाती दिले। हे पायस राजाने तिन्ही राण्यांमध्ये वाटले। चैत्र शुद्ध नवमीला पुनर्वसू नक्षत्रावर माता कौसल्याच्या पोटी भगवान विष्णूंनी रामरूपाने जन्म घेतला। त्यांच्यासोबतच लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचाही जन्म झाला। रामाचे रूप इतके मनमोहक होते की अयोध्येतील प्रत्येक नागरिक स्वतःला धन्य समजू लागला। ऋषी विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली रामांनी बालपणीच अनेक विद्या आत्मसात केल्या। राम आणि लक्ष्मण मोठे होत असताना एके दिवशी परमप्रतापी ऋषी विश्वामित्र अयोध्येच्या दरबारात आले। त्यांनी राजा दशरथाकडे एक कठीण मागणी केली। विश्वामित्र म्हणाले, हे राजन, मी सिद्धाश्रमात यज्ञ करत असताना ताटका आणि तिचा मुलगा सुबाहू आणि मारीच हे राक्षस यज्ञात रक्त आणि मांस टाकून अडथळे आणत आहेत। त्यांच्या वधासाठी मला तुझे ज्येष्ठ पुत्र राम आणि लक्ष्मण यांची मदत हवी आहे। राजा दशरथ प्रथम घाबरले, पण गुरु वशिष्ठांच्या सांगण्यावरून त्यांनी रामाला पाठवण्यास संमती दिली। ऋषी विश्वामित्रांनी रामाला बला आणि अतिबला या 2 विद्या शिकवल्या। राम लक्ष्मण ऋषींसोबत सिद्धाश्रमाकडे निघाले। वाटेत ताटकीच्या वनात पोचले तेव्हा तिने भयंकर गर्जना केली। विश्वामित्रांच्या आज्ञेने रामाने बाण सोडला आणि ताटकेचा वध केला। सिद्धाश्रमात यज्ञ सुरू झाला। 5 दिवस शांततेत गेले, पण 6व्या दिवशी आकाशात ढग जमा झाले। सुबाहू आणि मारीच आपल्या राक्षस सेनेसह यज्ञावर हल्ला करण्यासाठी आले। रामाने क्षणाचाही विलंब न लावता दिव्य बाण सोडले। एका बाणाने सुबाहूचा वध झाला, दुसऱ्या बाणाने मारीच मूर्छित होऊन 100 योजन दूर समुद्रात जाऊन पडला। ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा आपण धर्माच्या मार्गावर चालतो आणि संयम ठेवतो, तेव्हा साक्षात ईश्वर आपल्या घरी अवतरतो। रामजन्म ही केवळ एका राजाच्या पुत्राची कथा नाही, ती ईश्वराच्या धर्माच्या स्थापनेची पहिली पायरी आहे। ही कथा शिकवते की जेव्हा वाईटाचा अतिरेक होतो, तेव्हा त्याला थांबवण्यासाठी सत्वाचा जन्म होणे अनिवार्य असते।